साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं गगनातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने उपती भावाची बंधने संताविना प्राप्ती नाही ऐशी वेद देती वही एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ। शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांनी मोठ्या प्रेमानं भगवत प्राप्ती व्हावी अशी अनेकांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इच्छा असते, परंतु जोपर्यंत आपल्याला संतांचं सानिध्य प्राप्त होत नाहीये तोपर्यंत हरीची प्राप्ती होणं शक्य नाही। असं मोठ्या प्रेमानं त्यांनी खऱ्या अर्थानं साधकाच्या जीवनातली साधना त्या उच्चतम ध्येय डोळ्यासमोर ठेवून चाललेली असते आणि त्याच वेळेला त्या साधकाला आपल्या साधनेच्या द्वारा निश्चितपणाने एक ना एक दिवस साध्याची प्राप्ती होत असते। त्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थानं निश्चितपणाने अधिष्ठानाच्या समोर आपल्याला अनुष्ठान करायची खरी गोष्ट आहे, पण अनुष्ठान करत असताना अधिष्ठानाच्या पुढे अनुसंधान जोपर्यंत आमचं तयार होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं अधिष्ठानाचं महत्व आम्हाला कळणं शक्य नाही। आणि ते अनुसंधान आपल्या जीवनात कसं असावं याचा सुंदर अशा प्रकारचा विचार संत मायबापांच्या सानिध्यात गेल्याशिवाय आपल्याला करू शकत नाही। संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीमती येणे बनवणे आणि त्याच मार्गाने आपल्याला आपल्या जीवनामध्ये वाटचाल करणं आवश्यक आहे। खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे। या महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाडा हे संतांचं माहेरघर आहे आणि याच असणाऱ्या पवित्र असणाऱ्या मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यामध्ये वैराग्य रागरसिक संत गोरबा काका यांचं मोठ्या प्रेमानं अनेकांना मिळालेलं सानिध्य खऱ्या अर्थानं वयोवृद्ध संत यांच्या भेटीला गेलं पाहिजे अशी अनेक संतांच्या अंतःकरणात इच्छा निर्माण झाली। त्या दृष्टिकोनातून ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताबाई अन्य संत मंडळी आणि बरोबर नामदेव महाराज आहेत हे सर्वजण असणारे मोठ्या प्रेमानं आपल्या सत्यपूर नगरीमध्ये गेली 700 वर्षापूर्वी प्रवास करत करत तीर्थयात्रेच्या निमित्ताने आहे आणि त्यावेळेला वैराग्य रागरसिक संत गोरबा काकांचा सत्संग असणारे याला मिळाला। मला एकच सांगावंसं वाटतं मोठ्या प्रेमानं की याच असणाऱ्या 700 वर्षापूर्वीच्या असणाऱ्या कालखंडामध्ये वयोवृद्ध संत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ज्यांनी आपल्या कर्मालाच खऱ्या अर्थानं पूजा म्हटलेलं आहे। कर्म करा चांगलं, शुद्ध आचरण ठेवा, आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं शुद्ध आचरण हाच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा खरा पक्का पाया आध्यात्मिक जीवनाचा असतो। याचा मोठ्या प्रेमाने त्यांनी आपलं कर्म करत करत आपलं कर्तव्य करत करत जो असणारा विचार मांडला आयुष्याची लांबी कधी महत्वाची नसते, आयुष्याची रुंदी महत्वाची असते। ज्या संत श्रेष्ठ सावता महाराज अशा थोर संत मायबापांच्या जीवन चरित्रावर या ठिकाणी चिंतन चाललेलं आहे। त्यांचा असणारा समाधी उत्सव संजीवन समाधी सोहळा नुकताच उद्याच्या तारखेप्रमाणे 23 तारखेला उद्याच्या येतो आहे। या वर्षीची तारीख तशी दरवर्षी तारीख बदलते पण तिथे मात्र पक्की एकच असते। ज्यांचं जीवन आपण डोळ्यासमोर ठेवलं गेलं तर इसवी सन 1250
ते इसवी सन 1295 हा त्यांच्या जीवन चरित्राचा कालखंड आहे. एकंदरीत त्यांचं पूर्ण जीवन पाहिलं गेलं फक्त 45 वर्षाचं. खऱ्या अर्थानं त्यांचे आजोबा हे निष्ठावंत वारकरी पांडुरंगाचे, आणि आजोबांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं आरणगावशी आलेला त्या घराण्याचा संबंध आहे. कारण आरण हे असणार साधारणतः पंढरपूर पासून 30-35 किलोमीटर अंतरावरच असणारं पवित्र असणारं तीर्थक्षेत्र, आणि आजोबाला ते ठिकाण असताना आवडलं. आजोबाला वाटलं की आपल्याला इथे मन रमलं जाते. आपलं भक्ती खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये निश्चितपणाने भक्ती पाहुनी भक्ताची दृष्टी करी कृपामृताची अभेद भावना चराचराशी पावन नाते पूर्णत्वाशी तुम्ही बातमाय. गुरु भक्ताची निर्मळ चरिते श्रवण पठना मनना दर्पण होते. व्यासाचे चरणस्मरण पूर्णते कराया स्फूर्ती देते ती माय माऊली. अशी आत्मप्रचिती आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची. अंतःकरणाची प्रसन्नता ही खऱ्या अर्थानं भगवंताच्या भक्तीसाठी आपल्याला प्राप्त झालेला अतिशय मोठा असणारा मार्ग आहे. आणि अंतःकरणाच्या कृपेच्या जोडीलाच खऱ्या अर्थानं साधना करत असताना त्या साधकाला साधनेच्या द्वारा त्याची अनुभूती प्राप्त होत असते. आता अनेकांच्या वैचारिक असणाऱ्या शब्दातून जर विचार केला गेला, त्या घराण्याचा आलेला औसा या असणाऱ्या पवित्र ठिकाणाशी संबंध, आपल्याच मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील असणारं ठिकाण, एक यादव कुटुंबीय असणार आज आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या असणाऱ्या कुटुंबातले म्हणजेच सावता महाराजांचे आजोबा हे पांडुरंगाच्या वारीला प्रति महिन्याला जात असत. पण योगायोगाने त्यांचा जेव्हा, आता पूर्वी काही सडका नव्हत्या, मार्ग नव्हते, 700-750 वर्षापूर्वीचा विचार केला गेला तर, कारण सावता महाराज हे नामदेव महाराजापेक्षा 20 वर्षांना वयाला मोठे होते. नामदेव महाराज हे इसवी सन 1270 साली जगात आले. पण सावता महाराज इसवी सन 1250 साली जगात आले, म्हणजे 20 वर्षांना मोठे. ज्ञानेश्वर माऊली हे त्याच काळातले म्हणजे समकालीन असणारे संत. योग असा आहे की ज्या घराण्यामध्ये खऱ्या अर्थानं भगवंत कुठल्या ना कुठल्या रूपाने येत असतो. हरी ते ते संत, संत ते ते हरी, आयशे वेदचारी बोलत आहे. किंवा देवते संत निमित्त त्या प्रतिमा. या दृष्टिकोनातूनच त्यांचे आजोबा, त्यांचे पिताजी आणि त्यांच्याकडून मिळालेलं त्यांना असणारं मोलाचं असणारं मार्गदर्शन, आरण गावाजवळच असणारं बिंडी असणारं एक छोटस गाव, त्याही गावाशी आलेला यांचा संबंध. परंतु ज्यावेळेला असं रत्न धन्य ते आरण रत्नाची खान, जन्मला निधान सावता तो. सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माळ्या घरी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. नामामने त्याचा जन्म सुफळ झाला, वंश उद्धरीला माळ्यांचा. हे नामदेव महाराजांनी प्रामुख्याने उल्लेख केला. कारण नामदेव महाराजांचा आलेला प्रॅक्टिकली वैयक्तिक असणारा अनुभव आहे. कारण ते जेव्हा सर्व संत मंडळी मोठ्या प्रेमानं पंढरीला जायचे, परंतु सावता महाराज मात्र आपलं कर्तव्य सांभाळत आपल्या सत्संगामध्ये तिथेच खऱ्या अर्थानं पांडुरंगाला पाहिजे. त्यांचे जवळपास 37 अभंग प्रसिद्ध आहे. ते वास्तविक आता लिखाण करण्याचं काम जर त्या काळात कोणी केलं असेल तर काशीबा गुरव नावाचे असणारे सद्भक्त होते, त्यांनी ते लिखाण केलेले, म्हणून आज ते पाहायला मिळतात आपल्याला.
त्याच्यामध्ये कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हा त्यांचा प्रसिद्ध असणारा अभंग आहे. मी माझ्या असणाऱ्या सर्व असणाऱ्या वस्तूमध्येच परमेश्वराला पाहतो. माझ्या दैनंदिन कर्तव्यामध्येच मी देवाला दररोज पाहतो. एक वेळेला एका थोर अशा महात्म्यांचं कीर्तन होतं आरंगावी, आणि काही मंडळींनी मोठ्या प्रेमानं दिवसभर चर्चा केली होती. आज कुठल्याही परिस्थितीमध्ये कीर्तन सेवेचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. आणि सौता महाराज यांच्याशी काही महात्म्याने असणारी चर्चा केली. ठीक आहे म्हटले, आपण जाऊया कीर्तनात. योगायोग असा आहे की शेतामध्ये दिवसभर काम करत असताना एक शेजाऱ्याचा असणारा जो शेजारी असणारा शेतकरी त्यांचा बैल असणारा चिखलात अडकलेला आहे किंवा रुतलेला आहे. तो बाहेर काढता येत नाही एकट्याला. त्यांनी नेमकं सावता महाराज कीर्तनाला निघालेले आणि कीर्तनाला जात असताना शेजारचा शेतकरी हाक मारतोय, सावता. साव साव म्हणजे सज्जन, त्याला साव म्हणायची सुरुवातीच्या काळामध्ये. आणि ते असणारे हाक मारली, बैल माझा चिखलात रुतलेला आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी आपली मदत हवी मला. त्याच्यामध्ये जवळपास अर्ध कीर्तन इकडे संपले. तोपर्यंत महाराज गेलेले. महाराज गेल्यानंतर जवळपास आरतीचीच तयारी सुरू झालेली, उत्तरार्ध चालू आहे. आणि त्याच वेळेला साक्षात अनेक महात्म्यांच्या मुखातून उल्लेख निघाला. कारण श्रीकृष्ण भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेले कर्मण्य वादी कारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फले दुर्गुणमा ते संगोत्सव करणं. आपल्या कर्तव्यामध्येच नेहमी देव पाहायचा आहे आपल्याला, पण कुठल्याही प्रकारची फलाची अपेक्षा न करता. आजच मगाची शतचंडी यज्ञ असताना झाला. सद्गुरु माऊली अनंतदास महाराजांच्या असणाऱ्या पवित्र असणाऱ्या अधिष्ठानासमोर आणि योगाने त्या असणाऱ्या यज्ञामध्ये आमच्यासारख्या पामराला सुद्धा सहभाग नोंदवण्याचं सद्भाग्य योगायोगानं प्राप्त झालं. मला 11:15 वाजता संयोजक मंडळींनी फोन केला, कुठे आहात? म्हटलं धाराशिवमध्येच आहे. आज दिवसभर काय आहे? म्हणजे 4 वाजता आदरणीय ज्याने आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय प्रेमानं प्रसिद्धीच्या माध्यमातून जे अनेकांचे विचार असणारे प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, असे प्रसिद्ध अधिकारी, माहिती अधिकारी आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण तुकाराम माळी साहेब यांच्या निवासस्थानी असणारं 4 वाजता प्रवचनाची सेवा आहे. म्हणजे तुम्ही 3 वाजताच रिकामे होतात म्हटले. 3 पर्यंत फक्त आम्ही थांबून घेणार आहे तुम्हाला. त्यावेळेला आणि प्रवचनकार होते, भागवताचार्य होते, आदरणीय ताई सुद्धा आलेली होत्या. माझ्या लक्षात आलं तुम्ही जेव्हा संभाजीनगरच्या काही महात्म्यांचं स्वागत करण्यासाठी थांबला म्हणून बोलून दाखवलं सिद्ध साहेबांना की 100% म्हणलं आदरणीय ताईंचं आगमन झालं. ताईंचा उल्लेख असणारा तिथे आपल्या सद्भावना व्यक्त करत असतानाच केला होता. अनेकांचं लक्ष गेलेलं नव्हतं त्यांच्याकडे, कॉर्नरमध्ये बसलेल्या होत्या. लक्षात ठेवा म्हणलं, एक थोर अशी माऊली समोर बसलेले म्हणलं, ज्यांच्या अमृतवाणीतून आपण भागवताचे पवित्र असणारे गोड विचार ऐकलेले, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घराण्यातल्या त्या असणाऱ्या आदरणीय हरिभक्तीपरायण जागृतीताई जागीरदार, की खऱ्या अर्थानं भगवंता परमेश्वर चराचरात भरलेला आहे. फक्त त्या परमेश्वराला आम्हाला ओळखता आलं पाहिजे. तसं कीर्तनकारांच्या मुखातून सुद्धा शब्द गेला की खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये देव पाहिलेला आहे. जसं आमच्या आदरणीय शिंदे सर एक कर्तव्यदक्ष अशा प्रकारचे मुख्याध्यापक म्हणून त्यांचा नावलौकिक तर होताच, पण खऱ्या अर्थानं पावती निवृत्त झाल्यानंतर मिळत असते. वेलकमला कोणी स्वागत करील, पण त्या व्यक्तीच्या जीवनातला शेंडा अतिशय महत्वाचा आहे, समारोप अतिशय महत्वाचा आहे. आणि आज देखील अनेक व्यक्ती त्यांचं नाव घेतात. तसं जीवनामध्ये जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. जीवनामध्ये वास्तविक पाहता तुमचं चांगलं वागणं हेच ईश्वराची पूजा आहे. आता खऱ्याचीच नेहमी परीक्षा होत असते, लोखंडाची परीक्षा होत नाही. पण सोन्याची मात्र परीक्षा होते. पण सोन्याचे तुकडे 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 झाले तरी त्याचं मूल्य मात्र कमी होत नाही. जीवनामध्ये वास्तवता आम्हाला संतांच्या सानिध्यामध्ये गेल्याशिवाय याचा अधिकार करणं शक्य नाही. जेव्हा अनपेक्षित गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात, अनपेक्षित गोष्टी प्राप्त होत असताना एकतर आपल्या जीवनामध्ये केलेल्या आयुष्यभर सत्कर्माचं फळ असतं,
आयुष्यभर केलेल्या सत्कर्माचं फळ किंवा एखाद्या महात्म्यांच्या आशीर्वादाचं बळ हे जोपर्यंत त्याचा दुग्ध शर्करा मिश्रित योग येत नाही, तुम्ही सत्कर्म केले खरी गोष्ट आहे, पण त्या सत्कर्माला देखील आशीर्वादाच्या बळाची ताकद महत्वाची. पण सत्कर्माचं फळ अधिक आशीर्वादाचं बळ हे जेव्हा जीवनात प्राप्त होत असतं तेव्हा जीवनामध्ये वास्तवता हा योग आपल्याला आपल्या जीवनात प्राप्त होत असतो. नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली एक ज्ञानाचा प्रत्यक्ष असणारा पुरावा म्हणून ज्ञानोबरायाकडे पाहत असताना ज्ञानदीप म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते, साक्षात ज्ञानाचा दीप म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आणि भक्तीचे महामेरू म्हणून नामदेव महाराज आहे. पण नामदेव महाराजांना सुद्धा असं बऱ्याच वेळेला वाटायचं की माझ्यासारखा पट्टीचा संत कोण आहे, माझ्यासारखा भक्त कोण आहे. जीवनामध्ये अहंकारासारखा बलाढ्य शत्रू दुसरा कुठलाच नाही. एखाद्या व्यक्तीने आपली स्तुती जरी केली तरी ती स्तुती असणारी आपल्या जीवनामध्ये आपण ती हर्ष मानता कामा नये. आता आमच्या माळी साहेबांनी बोलले, थोडं वस्तुस्थितीला धरून बोलले, कारण तिरुवनंतपुरम आमच्या कोर्टात असताना नेहमी आलेली, ज्या वेळेला लोक न्यायालय असेल, कुठला कार्यक्रम असेल, त्याच्या उपस्थितीमध्ये मला अनेक वेळेला बोलण्याचा योग यायचा. गुरुदेवांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं, कुठलीही गोष्ट आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पचवता आली पाहिजे. आमचे शिंदे साहेब हे आता बंधूच म्हणायचे आहे ना, भाग्यवान आहे. आज 20 तारीख आहे, तारखेप्रमाणे विचार केला तर तिथी 10वी आहे, परंतु मागच्या महिन्यामध्ये 20 तारखेला नवमी होती आणि 19 तारखेला अष्टमी होती. आता अष्टमीला आपण होतोच तिथे आळंदीमध्ये प्रस्थान सोहळ्यासाठी, आणि 20 तारखेला आळंदीवरून पुण्यनगरीकडे निघालो होतो, म्हणजे पुणेकडे निघालो होतो आपण. पण आमच्या ह्या 2 शिंदे बंधूंनी शेवटपर्यंत जी असणारी टाळी वाजवावी, गुढी उभा राहावी, वाटती चालावी पंढरीची, या न्यायाने त्यांनी असणारी वारी केली. खऱ्या अर्थानं फार मोठी भाग्यवान आहे. खऱ्या अर्थानं पूर्वजन्माचं पुण्य असल्याशिवाय हे जीवनामध्ये घडणं शक्य नाही. मला माझ्या जीवनामध्ये आजोबांच्या समवेत मला लहानपणी वारी करण्याचा योग यायचा. आजोबांच्या बरोबर बऱ्याच वेळेला योग यायचा. पुढे वडिलांनी असणारी ती परंपरा टिकवली. माझे वडील नेहमी म्हणायचे, आम्ही काय बाबा, आम्हाला गात नव्हतं, आम्ही वाजवत नाही, पण रामकृष्ण हरी मात्र सोडत नाही, आपलं कर्तव्य सांभाळत. ते राजकारणातले फार मोठे असणारे व्यक्तिमत्व होतं. गावाचं अनेक वर्ष त्यांनी नेतृत्व केलं, परंतु रामनाम आणि अन्नदान याच्यावर त्यांचा प्रचंड असणारा भर असायचा. त्यांनी एकच आम्हाला सांगितलं की बाळानो, सासवडची 23 नंबरची दिंडी ठाकूर बॉलची ही एकादशीची पंगत मात्र विसरू नका. आज तागायत त्यांच्या कृपेने असणारी ती सासवडची असणारी पंगत चालू आहे. एकादशीच्या पवित्र असणाऱ्या दिनी ज्ञानोबराय आपल्या छोट्या बंधूच्या असणाऱ्या भेटीसाठी जात असतात. कारण सासवड ठिकाणच का निवडलो, सासवड ठिकाणच का राहू वाटलं त्यांना, त्याच्या पाठीमागे पूर्वसंकेत आहे, पूर्वसंचित आहे, पूर्वपुण्य असणार. त्या भूमीशी त्यांचे ऋणानुबंध आहेत. पूर्वी ब्रह्म याचे स्थान, येथे तप केले गहन, महादेव येऊन आपण त्याशी प्रसन्न झाले. ब्रह्मदेवानी हजारो वर्ष तपस्या सासवडला, ज्याला पुरंदर तालुका म्हणतात आजी, आणि पुरंदरला जात असताना तिथून जावं लागतं. आणि त्या पवित्र असणाऱ्या करा नदीच्या पवित्र तीर्थाच्या ठिकाणी एका वृक्षाखाली बसून त्यांनी असणारी अखंड साधना केली ब्रह्मदेवा. मग त्या ब्रह्मदेवाला मोठ्या प्रेमानं महादेव प्रसन्न झाले आणि महादेव येऊन त्यांनी आशीर्वाद दिला, ब्रह्मदेवा तुम्ही सृष्टीची निर्मिती करणारे, पण तुम्हाला कलियुगामध्ये अवतार घ्यायच्या संत रूपाने, तुम्ही त्यावेळेला सोपान देवांच्या रूपाने जगात येणार. आणि हे जे ठिकाणी तुमचं आता सध्याचं तपस्याचं किंवा अनुष्ठान केलेलं हेच ठिकाण तुमचं संजीवन समाधीसाठी राहणार. पण आज तागायत
सासवडला गेल्यानंतर मोठ्या प्रेमानं ब्रह्मदेवाची आठवण होती आपल्याला. त्या ब्रह्मदेवाचा साक्षात अवतार म्हणजे सोपान काका येत असणार. आणि त्या सोपान काकांच्या भेटीसाठी माझे ज्ञानोबराय मोठ्या प्रेमानं जातात आणि एखादीचा मुक्काम करतात, तो दिवशीचा मुक्काम करतात. आणि त्रयोदशी दिवशी ज्ञानोबराय मोठ्या प्रेमानं एळकोट एळकोट जय मल्हार, एळकोट एळकोट जय मल्हार जेजुरीला असताना जातात. पुढे वाणी असेल, लोणंद असेल, असं करत 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 पंढरी यात्रा करतात. तसं एक दिवस ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज यांना प्रत्यक्ष भगवंत बोलून गेले. कुर्मदासासारखा महान संत कुर्मदास लवळ पर्यंत आलेला आहे. त्या कुर्मदासाच्या भेटीसाठी आपल्याला जायचंय. ज्ञानोबराय आहे, नामदेवराय, चला तुम्ही माझ्या बरोबर. आणि जेव्हा लवळा कुर्मदास गुडघ्यापासून पाय नाहीत, कोपऱ्यापासून हात नाहीये, आणि ते पंढरीच्या वारीला निघालेले आहेत, परंतु प्रकृती साथ देत नसल्यामुळं अंगावरचा चमडा निघून गेलेला आहे. घसरत 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 प्रवास चालू आहे आणि त्याच्यावर अंगातला असणारा चमडा निघून चाललेल्या अंगावरचा लाई लाई होऊ लागलेली आणि त्या अवस्थेत पडलेली. आणि त्या कुर्मदासाच्या भेटीसाठी आपल्याला जायचंय असं जेव्हा प्रत्यक्ष जगाचे मालक मोठ्या प्रेमाने ज्ञानोबरायांना आणि नामदेवरायांना बोलतात. आता वास्तविक पाहता निघत असताना मार्ग मात्र त्यांनी आरणचा पकडला. आणि आरण मार्गे आता आपण एकदा करकमला गेलो होतो शेवेला, पंढरपूर तालुक्यात, आणि येताना आपण आरण मार्गेच असणार, लवळ मार्गेच मोठ्या प्रेमानं धाराशिवकडे आलो होतो. दोन्ही थोड संत बातम्यांचा आशीर्वाद घेऊ. सांगायचं तात्पर्य, जेव्हा आरणच्या जवळ आले ना, आरणच्या जवळ आल्यानंतर प्रत्यक्ष भगवंत म्हणतात, मी थोडं पुढे चलतो, तुम्ही पाठीमागून या, मला थोडी घाई एक जणाला भेटायचे, चला तुम्ही रस्ता चालत चला. आणि तोपर्यंत जगाच्या मालकांनी सावता बाबांचा माळा गाठला. आणि सावता बाबांच्या माळ्यात गेल्यानंतर एकच बोलून गेले, माझ्या पाठीमागे 2 बलाढ्य चोर लागले. ते चोर मात्र माझा पाठलाग सोडत नाहीये. आता काही असेल, मला थांबण्यासाठी जागा द्यावी लागेल. सावता बाबा नेमकं खुरपत होते आणि खुरपत असताना त्याच खुरप्यानं असताना जगाच्या पाठीवर असं एकच 2 असे संत आहेत की श्रीराम भक्त हनुमान ज्यांनी प्रत्यक्ष रामप्रभू आणि सीतामाऊलीला आपल्या हृदय मंदिराच्या ठिकाणी दाखवलं. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, भ्रांताशी कामू विषयावरी. ज्ञानोबरायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये चिंतन केलेले आहे. प्रत्येकाच्या हृदयात तो आहे, पण तो प्रत्यक्ष हृदयातला देव असणारा हनुमंतरायांनी दाखविला. आणि त्यानंतर कलियुगामध्ये हृदयामध्ये देव दाखवणारे एकमेव असणारे सावता महाराज आहे, की ज्या सावता महाराजांनी देवा तुझंच ठिकाण आहे, मी काय तुला वेगळं दाखवणार आहे, तो आहेच इथे, फक्त दृश्य रूपाने जगाला बाहेर दिसतोस, पण तू निर्गुण निराकार आहेस मुळामध्ये. पण निर्गुण निराकार असणारी शक्ती जेव्हा मोठ्या प्रेमानं स्थूल रूपानं जगात आलेली असते, सगुण रूपाने आलेली असते. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे. मोठ्या प्रेमानं संत मायबापांनी केला अभंग आहे. किंवा तुझं स्थूल म्हणू की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एको गोविंद रे. किंवा तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एको गोविंद रे. तुला आकार म्हणू की तुला निराकार म्हणू, आकार आणि निराकारच्या पलीकडचं तूच आहेस. आणि त्या भगवंताला मोठ्या प्रेमानं गदी बंधायची ठेवून योगामध्ये ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज, भगवंता आम्हाला तुम्ही चला पुढे, मी थोडं पुढे चालतो, तुम्ही या पाठीमागून, पण कुठे तुम्ही दिसत नाहीत, नेमकं कुठे तुम्ही देवा. देव दिसायला तयार नाहीत. हैराण अवस्था झाली दोघांची, असते घायाळ अवस्था झाली, देव कुठे दिसत नाहीये. पण योगायोग असा आहे की सावता बाबांच्या हृदयामध्ये बसलेला परमेश्वर, आणि त्या परमेश्वराला हृदयाच्या ठिकाणी ठेवत असताना भगवंताच्या अंगावरचा पितांबर मात्र बाहेर दिसत होता. तो पितांबर असताना नेमका माझ्या ज्ञानोबरायांनी ओळखला. ज्ञान पाहिजे त्यासाठी, कुठली गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति अनावे, तरी संताय भजावे सर्वस्वेशी.
जोपर्यंत आपण संतांना शरण जात नाहीये तोपर्यंत खरा अधिकार आम्हाला कळणं शक्य नाहीये. ज्ञानोबरायासारख्या थोर अशा ज्ञानी महात्म्यांनी त्या पितंबराच्या माध्यमातून ओळखलं, ह्या इथेच माझा भगवान, आणि भक्तीनं मोठ्या प्रेमाने खेचून त्याला बाहेर काढलं. नामदेव महाराज मोठ्या प्रेमानं ज्ञान आणि भक्तीचा सुरेख संगम झाला की आगळा वेगळा आनंद आहे. आणि तोच आनंद आपल्या जीवनामध्ये घेत असताना मोठ्या प्रेमानं जेव्हा साक्षात भगवान असताना प्रगट झालेले समोर पाहतात, आणि त्याच वेळेला सावता बाबांचा अधिकार असताना मोठ्या प्रेमानं नामदेव महाराजांना कळाला की खरोखरच आपल्या कर्तव्यामध्येच देव पाहणारे आणि आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं निरंकार वृत्तीनं अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग, याची प्रत्यक्ष अनुभूती मला इथे आज मिळालेली. नामदेव महाराजांनी म्हणूनच आभंग केला पटकन की धन्य ते अरण रत्नाची खाल जन्मला निधान सावता तू सावता सागर प्रेमाची आगर घेतला अवतार माया. का भाग्यवानच असणारे, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला वंश उद्धरीला माळे. अशा असणाऱ्या सावता बाबांचा अधिकार खऱ्या अर्थानं ज्ञानोबरायांना आणि नामदेवरायांना अनुभवायला द्यायचा होता. ही पांडुरंगाची खऱ्या अर्थानं एकमेव असणारी इच्छा होती. आता आपण जर आरवला गेला फक्त पांडुरंगाचीच मूर्ती तिथे पाहायला मिळते आपल्याला. आता विठ्ठल रुक्मिणीची मंदिरं तयार होतात तो भाग सोडून द्या, पण आरण गावाला येत असताना रुक्मिणी माता पंढरपूर मध्येच होत्या आणि एकटेच असणारे पांडुरंग परमात्मा आरण गावी आले होते. आणि मोठ्या प्रेमानं त्याच वेळेला त्यांनी सांगितलं, सावतो बाबा आता मात्र मलाच तुझ्या भेटीसाठी यावं लागणार आहे. प्रत्यक्ष भगवान सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. तुम्ही प्रत्येक महिन्याची वारी करा हो, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही, पण कमीत कमी आषाढी आणि कार्तिकीला मला विसरू नका. हे साक्षात भगवंतानी भक्तापुढे आपली अंतःकरणातली सद्भावना व्यक्त केली. सावता बाबांच्या भेटीसाठी स्वतः भगवान असताना आषाढीचा सोहळा संपन्न झाला. अगदी मोठ्या प्रेमानं गुरुपौर्णिमेचा उत्सव झाला. दयांनी वाढवली फोडली की त्याच्यानंतर मात्र त्यांना एकच ओढ लागलेली असते, ही आरणगावची. आणि आरणगावला गेल्यानंतर जोपर्यंत तिथे सावता बाबांच्या असणाऱ्या पवित्र ठिकाणी येत नाही तोपर्यंत भगवंताला स्वतःला चैन पडत नाही. आता वास्तविक पाहता तिथून जेव्हा ते कुर्मदासाच्या भेटीसाठी गेले, बरोबर ज्ञानोबा आहेत, नामदेव महाराज आहेत, आणि लवळ असणार आज जे ठिकाण आपल्याला पाहायला मिळते तिथे मंदिरे आहे. पूर्वी असणारी घनदाट झाडी होती आणि ज्यावेळेला साक्षात भगवान असणारे समोर आलेले आहेत, पण व्याकुळलेल्या अवस्थेमध्ये पडलेले कुर्मदासजी. कुर्मदासाला पाहिल्यानंतर नामदेव महाराज ज्ञानोबराय विचार करतात, ज्याला गुडघ्यापासून पाय नाहीत, कोपरापासून हात नाहीत, अशा महात्म्याने कशासाठी एवढा अट्टास केला असेल. पण कुर्मदासाच्या मनात इच्छा का निर्माण झाली असेल हो, हाही महत्वाचा प्रश्न आहे. कारण कुर्मदासानी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या पंजोबाचं कीर्तन ऐकलं होतं. म्हणजे सावता महाराज हे वयोवृद्ध असणारे संत आहेत. गोरोबा काका इसवी सन 1267 साली जगात आले. नामदेव महाराज इसवी सन 1270 साली आले. पण सावता बाबा हे इसवी सन 1250 साली जगात आले. आणि त्याच काळातले भानुदास महाराज 725 वर्षापूर्वीचे, आणि त्यांचं कीर्तन प्रतिष्ठान नगरीमध्ये म्हणजे सध्याचं पैठण तिथे ऐकण्याची इच्छा कुर्मदासाची झाली होती. कुर्मदास वास्तविक पाहता आई दररोज कीर्तनासाठी जायच्या. आईला एक दिवस तिने आग्रह केला, आई माझी इच्छा आहे आज कीर्तनाला येण्याची. आई बोलली, बाळा माझं वय झालेलं आहे, मलाच काठीचा आधार घ्यावा लागतोय. बाळा मी तुला कसं घेऊन जाणार आहे. आई मी तुला कधीही त्रास देणार नाही याच्या पुढे, पण आई माझी शेवटची विनंती आहे तुला, आजचे दिवस मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये
मला तू कीर्तनाला घेऊन जाण्यासाठी मदत करावी. आईच्या डोळ्यातून अश्रू आले. शेवटी काळजाचा तुकडा आहे आणि मोठ्या प्रेमानं आई असणारी त्याने आधार दिलाय पांगळे असणाऱ्या कुर्मदासाला आणि मोठ्या प्रेमाने कीर्तनाला घेऊन गेले. बडोदास महाराजांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन संपलेलं आहे. कीर्तन संपल्यानंतर मोठ्या प्रेमानं चोपदार सर्वांना सूचना करतात की उद्या भल्या पहाटे आपल्याला सर्वांना उठायचंय, मंगलमय स्नान करून काकडा करून पंढरीचा रस्ता आपल्याला करायचा. हे शब्द जेव्हा कुर्मदासाने ऐकले आणि कुर्मदासाने पक्का निर्णय घेतला की आता मात्र कुठल्याही परिस्थितीत पंढरीच आपल्याला गाठायची. आईसाहेब गेल्याजवळ कुर्मदासा, अरे कीर्तन झालं, प्रसाद घेतला, चल घरी. आई मी तुला बोललो होतो ना, मी तुला याच्या पुढे आता कधी त्रास देणार नाही, कधीच मी त्रास देणार नाही. माझी शेवटची विनंती तुला, मला कीर्तनाला घेऊन चल. आई आता पंढरपूरला जायची माझी इच्छा आहे. आईच्या डोळ्यातून गळगळ अश्रू आली. बाळा तुला चालता येत नाहीये, तुला हात नाहीयेत, तू कसा प्रवास करणार आहेस? शेवटी अन्नमय कोश आहे, उपाशी पोटी माणूस राहू शकत नाही. तो कसा प्रवास करणार आहेस? तुला जेवता येत नाही, तुला मी घास भरवते स्वतःच्या हाताला असणारी. पण कुर्मदास सांगतात, आई फक्त तुझा आशीर्वाद मला दे. सद्गुरू माऊलींच्या प्रेरणेनं, त्यांच्या कृपा आशीर्वादानं निश्चित पंढरीला जाण्याचा प्रयत्न करणार. शेवटी आईसाहेब बाळाकडे बघून आपल्या घरी गेलेले आहेत आणि कुर्मदासांनी दुसऱ्या दिवसापासून सर्वाबरोबर दरकोस दरमुक्काम करत करत दिंडी सोहळ्यातला आनंद आस्वाद घेतला. आणि शेवटी आज जे आपल्याला लवळ पाहायला मिळतो, कुर्लोडी पासून जवळपास 7 किलोमीटर अंतरावर पंढरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणारं ठिकाण. आज तिथे त्यांच्याच नावानं एक शुगर फॅक्टरी झालेली, संत शिरोमणी असं सावताबाबांचा असणारा जसा उल्लेख आरण परिसरात केला जातो, तसं कुर्मदास सहकारी साखर कारखाना आज तिथे आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा त्या पवित्र ठिकाणी गेल्यानंतर मात्र कुर्मदास हात जोडतात. पांडुरंगा, जसं तुकोबरायांनी वर्णन केलं, आणि दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्ता पासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग पडिले वळला इंद्रिया सकळ भावतो निराळा नाही तुझा. तुका म्हणे नेत्री केली ओळखना तटस्थे ध्यान विटे होईल. तसं कुर्मदासाने फक्त ध्यान लावलं भगवंताकडे. अष्टांग योगामध्ये ध्यान ही 7व्या क्रमांकाची पायरी. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आणि त्या ध्यान अवस्थेतून पुढे तो महात्मा समाधी अवस्थेत जात असतो. भगवंताचं ध्यान करत करत ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे अनंत जन्मोनी पुण्य होय. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण केली? त्या न्यायानं तसं ज्ञानोबारायांनी वर्णन केलं हरिपाठामध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या अभंगामध्ये. तसं माझ्या कुर्मदासांनी सुद्धा भगवंताचं ध्यान करत करत समाधी अवस्थेला पोहोचले. आपल्या देहबुद्धीच्या व्यथा समाधी अवस्थेत गेल्यानंतर मावळल्या जातात. आम्ही दुःखी केव्हा असतो? आमची देहबुद्धी जागी तोपर्यंत. आमच्या देहबुद्धीचा आम्हाला विसर पडला की दुःखाचा आमचा संबंध काही होऊ शकत नाही. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साच. ही अवस्था आहे खऱ्या अर्थाने. आणि त्या अवस्थेमध्ये पोहोचलेले कुर्मदास. आणि त्या कुर्मदासांच्या जवळ जगाचे मालक ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज यांना घेऊन लवळ या ठिकाणी आणले. कुर्मदासाला हाक मारल्यावर कुर्मदासाने फक्त मंद मंद गती, अगदी जीवनामध्ये श्वास सुद्धा चाललेला जो होता, कंठात प्राण अडकलेला, फक्त भगवंताचं नामचिंतन चालू आहे. आणि जेव्हा डोळे उघडून पाहिले तर साक्षात जगाचे मालक समोर दिसत आहेत. कुर्मदासा, काय इच्छा बाळा? अंगावरचा पितांबर काढला, कुर्मदासाच्या अंगावर टाकला. काय तुझी इच्छा सांग? तसं ज्ञानोबारायांनी वर्णन केलं, जो मग होई अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मी चेको. एवढं सामर्थ्य आहे माझ्या भगवंताचं. कुर्मदासा काय इच्छा आहे आपली? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चालिता.
कुर्मदासाने एकच इच्छा व्यक्त केली, बस देवा, जपी तपी ऋषी मुनी साधक रात्र दिवस आपल्या सगुण रूपाचं दर्शन व्हावं म्हणून प्रयत्न करतात, पण तुम्ही सहजासहजी कोणालाही भेटत नाही. पण आज माझं भाग्य एवढं मोठं आहे, मनात विचार करतात कुर्मदास की बस आता याच्या पुढे कुठल्याही प्रकारची माझी इच्छा शिल्लक राहिलेली नाही. इच्छेची निवृत्ती हाच खरा संन्यास आहे. इच्छेची निवृत्ती हेच खरं वैराग्य आहे. इच्छेची निवृत्ती हेच खरं विवेक संपन्न अवस्था आहे. मी अविवेकाची काजळी फेडोने विवेक दे पोजळी, ते योगी आपाही दिवाळी निरंतर. जैशी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी, तैशी सद्बुद्धी ते कुटी म्हणून. दिवस छोटा जरी असला पण एकदा प्रज्वलित केला की जिकडे तिकडे प्रकाशाचा फैलाव करतो. तद्वत मोठ्या प्रेमानं सावता बाबा जसं मोठ्या प्रेमानं भगवंताला हृदयात साठवून चिंतन करत होते, तसं कुर्मदासाची अवस्था जेव्हा ज्ञानोबारायांनी आणि नामदेवरायांनी पाहिली, अंतःकरण भरून आलं. आणि त्याच वेळेला कुर्मदासाने विचार केला, आता मात्र कुठल्याही प्रकारची माझी इच्छा शिल्लक राहिली आहे. मने वाचा करणी जयांची भजने देवांचे वाणी, ते शरीर जाती क्षणी देवाची झाली. हा दृष्टांत मला काय सांगू असं वाटतं, केवळ कुर्मदासाच्या भेटीला जाण्यासाठी सावता बाबांचं सुद्धा दर्शन ज्ञानोबारायांना आणि नामदेवरायांना घडवणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आणि लवळा येण्यासाठी आरणगाव हे रस्त्यावरती आहे. आणि म्हणून मोठ्या प्रेमानं जेव्हा ज्ञानोबारायांना आणि नामदेव महाराजांना कुर्मदासाचा अधिकार असणारा कळाला, आणि त्याच वेळेला कुर्मदासांनी आपली इहलोकीची यात्रा साक्षात भगवंताच्या चरणावर असणारी समर्पित केली. अंतकालीची मामेव स्मरण उत्वा कलेवरम या प्रयातीस मद्भावम याती नास्त्यस्त्र संशय. गीतेमध्ये 8व्या अध्यायामध्ये हा श्लोक अतिशय सुंदर आहे. 9व्या अध्यायात सुद्धा गीतेच्या सांगितलेले 22व्या श्लोकामध्ये अनन्या चिंतयन्तो मा ए जना परिउपासते तेषा नित्यायुक्तानां योगक्षेम वाम्यहम्. जो अन्य कुठल्याही प्रकारची चिंता नाहीये, पण चिंतन मात्र तो सोडत नाहीये, त्याची चिंता मला आहे. सकळ जीवांचा करीतो संभाळ, तुझं मोकलीला ऐशे नाही, जैसी स्थिती आहे तैशा परी राही, कौतुक होतो पाही संचिताचे. क्रियामान कर्माचं रूपांतर संचित कर्मात होतं, आणि संचित कर्माचं रूपांतर हे प्रारब्ध कर्मात होत असतं. आणि योगायोगाने कुर्मदासाचा असणारा आनंद भक्तीचा जेव्हा पाहिला, आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहेत. प्रवासामध्ये जात असताना मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेच पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. सावता बाबा सारख्या संतांचं दर्शन आपल्याला झालं, आणि तिथून पुढे कुर्मदासासारख्या महात्म्यांचा असणारा योग आपल्या भेटीसाठी आला. हा अधिकार किती मोठा आहे. तसं सावता बाबाला 2 अपत्य होते. त्या 2 अपत्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पण काय असणारे प्रारब्धाचे भोग असतात. त्यांचा मुलगा असणारा विठ्ठल स्वरूप झालेला आहे, भगवंत स्वरूप झालेला काही दिवसातच लहानपणी असताना. मुलगी आहे, पण योगायोगाने मुलगी जेव्हा उपर झाल्यानंतर मुलीचा योग असणारा आरण गावातल्याच काही घराण्याशी आला. आज त्यांच्याच घरामध्ये ही पूजा अर्चा चालते आरणमध्ये गेल्यानंतर. कारण त्यांच्या पुढच्या असणारा वारसदार कोण, तर मुलीच्याच माध्यमातून ही सेवा त्या घरामध्ये पुढे चालत आली. हे जेव्हा जीवनामध्ये घडलं जातं, एकच मला या माध्यमातून सांगावंसं वाटतं की खऱ्या अर्थानं सावता बाबांचं जीवन शिस्तप्रिय होतं. शिस्तप्रिय जीवन जगत असताना ते नेहमी सांगत असत, कर्मकांडात बाबांनो फसू नका, अंधश्रद्धेमध्ये फसवू नका. श्रद्धा असू दे पण अंधश्रद्धा येऊ नका. कर्म करा पण कर्मकांडात आयुष्यामध्ये कधी फसू नका. हे अवघ त्यांचा सर्वात्मक परमेश्वर भरलेला आहे अशी त्यांची असणारी दृष्टी असायची. आणि ही शिकवण त्यांनी मोठ्या प्रेमानं तमाम जनता जनाला दिली. हे करत असताना सावता बाबांचा विचार आज आपण मिरज परिसरामध्ये जरी गेला, जसं औसा परिसरामध्ये नावलौकिक केला जातो, आज त्यांच्या पूर्वजांची आठवण केली जाते, तसं कर्तव्य दक्ष अशा प्रकारचे संत म्हणून आपण मिरज परिसरामध्ये जरी गेलात कधी, तर मोठ्या प्रेमाने तिथे आपल्याला त्यांच्या असणाऱ्या लीला ऐकायला मिळतात. एकच आहे खऱ्या अर्थानं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. पण त्या 4
पुरुषार्थामध्ये आम्हाला आमच्या जीवनामध्ये धर्म कळायला पाहिजे. धर्म म्हणजे काय हो शेवटी? अहो धर्म एकच सांगतो, माणसानं माणसासारखं वागावं आणि माणुसकीचं नातं निर्माण करावं. हा जगातला श्रेष्ठ धर्म. रस्त्याने प्रवास करत असताना माणसाला पाडणे हा अधर्म आहे, पण पडलेल्या माणसाला उचलून त्याला रस्ता दाखवणे हा खरा धर्म आहे आमच्या जीवनात. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच खरी ज्ञानाची पहिली पायरी. कुठलाही माणूस आईच्या पोटातून पूर्णपणे शिकून आलेला नसतो. कुठे ना कुठे माणूस चुकत असतो, पण जोपर्यंत आपल्याला आपली चूक कळत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात दुरुस्ती नाही. सहज आपण गुरुपौर्णिमे दिवशी बोलून गेलो होतो. असंच आमच्या कोकाटे साहेबांसारखा एक सद्ग्रस्त आहे. मोठ्या प्रेमाने त्यांनी एका साधू सत्पुरुषाला प्रश्न निर्माण केला. तुम्ही काशीला जाऊन 12 वर्षाचा अभ्यास केलेला आहे, तुम्ही फार विद्वान आहे, पंडित आहे, तुम्हाला सर्व मुखद्गत असणारं तत्वज्ञान आहे आणि एवढे मोठे तुम्ही महात्मे, तुम्ही 12 वर्ष काशीला जाऊन अभ्यास केलाय, पण एका प्रश्नाचं मला आणखी कोणी उत्तर दिलेलं नाही. मला अपेक्षा आहे, तुम्ही विद्वान आहे, अभ्यास आहे, तुमच्याकडून मला नक्की उत्तर ऐकायला मिळणार आहे. अहो तुमचा प्रश्न काही तरी सांगा. असं कोकाटे साहेबांसारखा एका सद्ग्रस्ताने प्रश्न निर्माण केला. त्याने प्रश्न निर्माण केल्यानंतर बोलून गेले, अहो तुमचा प्रश्न तरी मला सांगा अगोदर, म्हणजे मला उत्तर देता येईल. ते म्हटले पापाचा गुरु कोण? आतापर्यंत अनेक गुरु मला सांगितले लोकांनी, पण पापाचा गुरुच मला कोणी सांगितला नाही. दत्त महाराजांनी सुद्धा 24 गुरु करून घेतले. कारण जे जे गुण इतरांकडून आपल्याला मिळतात ते आपल्या जीवनात गुरुस्थानी असतात. आणि ज्याने अनुग्रह केलेला आहे आपल्याला ते आपल्या जीवनातले सद्गुरू आहेत. आता पृथ्वीला देखील दत्तात्रय महाराजांनी गुरु मानलं. कारण पृथ्वीजवळ क्षमावृत्ती आहे, वसुंधरा अशी असणारी क्षमावृत्ती जगात कुठेच नाहीये. पाण्याजवळ शीतलता आहे, सूर्याजवळ तेजस्वीपणा आहे. असा असणारा प्रत्येकाकडून असणारा गुण घेतला. जगातला प्रत्येक माणूस स्वार्थी आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली, कमी जास्त प्रमाण असेल. भ्रमर फुलाच्या जवळ जातो, उगीच जात नाही, त्याचा स्वार्थ आहे. कसला स्वार्थ आहे? फुलातला मकरंद सेवन करणे, फुलातला मध सेवन करणे, फुलातला पराग सेवन करणे. म्हणून तो भ्रमर तिथे जातोय. रोणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू आहो गुणू रे भ्रमरा. जेव्हा तो सारखा जातोय, पण भ्रमर एवढा हुशार आहे, आपला हेतू साध्य करतोय, पण त्या फुलाच्या पाकळीला सुद्धा धक्का पोचता करत नाही. आपलं वागणं भ्रमरासारखं असावं. हरी पाठी गेले ते निवांत चटले, भ्रमर गुंतले सुमन कळिके, परंतु त्या भ्रमरानं फुलाच्या पाकळीला धक्का कधीही पोचता केलेला नाही. कदाचित सूर्यास्ताच्या वेळेला त्याला बाहेर पडण्याचं लक्षात नाही आलं तर गुदमरून जातो शेवटी. अगदी कठीण लाकडाला सुद्धा कोरून बाहेर येण्याचं सामर्थ्य ज्याच्या जवळ आहे, त्या फुलातून यायला किती वेळ लागणार आहे, पण त्या फुलाला टोकरत नाही. फुलाचा असणारा कुठल्याही प्रकारचा पाकळीला सुद्धा तो धक्का पोचता करत नाही. मग भ्रमराला सुद्धा दत्तात्रय महाराजांनी गुरुस्थानी मानले. तसं अनेक गुरु जगामध्ये न करिता सद्गुरु भजन नवे वृक्षाचे छेदन जरी कोटी कोटी साधना आने केली. संत मायबाप सांगतात, किती वर्णू मी किती या गुरु चरणाची महती, गंगा स्नाने जळती पाप शशी दर्शने हारती ताप, दैन्य हारच्या कल्पतरुची या गुरु चरणाची महती. अगदी गंगेचं स्नान केलं पाप संपलं जातं असं शास्त्र सांगतं. शशीचं चंद्राचं दर्शन झालं ताप संपला जातो. एखाद्या असणाऱ्या कल्पवृक्षाखाली आपण बसलो, आपल्या जीवनातलं दैन्य संपून जातं. पण शास्त्र सांगतं, इथेच माझे काशी रामेश्वर, तैसे डोळे चरण दर्शन पाप ताप दैन्य हरण, मज इथे चार धाम मिळती या गुरु चरणाची मती. इथेच माझे काशी रामेश्वर, तीर्थाचे तीर्थ राजेश्वर, आशी झाली माझी मती या गुरु चरणाची मती. विश्वनाथे विश्वेश्वर दर्शनेचे कामपूरक, उजळली स्वयंज्योती या गुरु चरणाची मती. म्हणूनच मोठ्या प्रेमानं संत मायबाप सांगतात, द्वैताची झालनी गुरु विन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल. म्हणून ज्ञानोबा यांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्याच अध्याय सांगितलं, म्हणून जाणते न गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोष.
ही साधी गोष्ट नाहीये. असे अनेक मला गुरु पाहायला मिळतात. अनेक गुरूंचं असणारं ज्ञान आहे मला. सद्गुरू माऊलींच्या आशीर्वादाने त्या सद्गुरूस्थ त्या काशीवरून अभ्यास करून आलेल्या सद्गुरूस्थाला प्रश्न निर्माण करतात. पण अनेक गुरु बद्दल मला ऐकायला मिळालं, पण पापाचा गुरु कोण हेच मला कोणी सांगितलं नाही. याचं उत्तर अजून मिळालं नाही. आपल्याकडून मला अपेक्षा आहे पापाचा गुरु कोण. त्यांनी विचार केला, खरंच म्हटले आपला कच्चा अभ्यास आहे थोडा. आता पक्का करण्यासाठी परत आपल्याला काशीला जावं लागलं आणि त्या सद्ग्रस्तांनी परत काशी काढली. काशीला गेले ना अध्ययनाला आता सुरुवात करायची. योगायोगाने तिथे गेल्यानंतर एका पर्णकुटीमध्ये राहू लागली. पण पर्णकुटीच्या बाजूलाच एक असणारी महिला तिचं वास्तव्य. त्या महिलेनं दररोज असणारे यांचं आचरण पाहायचं, गंगेमध्ये जायचं, स्नान करायचं, स्वतःच्या हाताने स्वयंपाक तयार करायचा आणि दररोज मोठ्या प्रेमानं चाललेली त्यांची असणारी साधना असायची. एकच त्यांची इच्छा आहे की पापाचा गुरु नेमका कोण त्याचा अभ्यास मला करायचा आहे. त्यासाठी त्यांचे रात्रंदिवस अभ्यासावनी गहन पार्था मग ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेष. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायात वर्णन केलेलं आहे. अभ्यास वृत्ती माणसाची असावी. अभ्यासाशिवाय ज्ञान नाहीये, पण ज्ञान म्हणजे सर्वस्व नाही. त्या ज्ञानाचं ध्यान आम्हाला असलं पाहिजे सदैव. आणि याला आपली साधना चालू केलेली. ती महिला असणारी शेजारी राहिली. तिने विचार केला, हे बिचारे किती कष्ट करतात, किती अट्टहास यांचा चाललेला आहे, किती दररोज असणाऱ्या यांचा असणारी तपस्या चाललेली असताना एक दिवस त्याला प्रणाम करते आणि प्रणाम करून बोलायला सुरुवात करते. अहो, तुम्ही दररोज पहाटे उठता, स्नान करून येता, स्वतःच्या हाताने तुम्ही स्वयंपाक तयार करता, परंतु एक मला असं वाटतं की तुम्ही स्वतःच्या हाताने जो स्वयंपाक तयार करता, मला तुमची सेवा करावी. की तुमच्यासाठी मी हातभार काही लावू शकते का, मी स्वयंपाक करू शकते का, विनंती आहे माझी तुम्हाला. तुम्ही जर मला होकार दिला तर मी दररोज तुमच्यासाठी स्वयंपाक तयार करून द्यायचा आहे. मी सुचिरभूत होऊन स्वयंपाक तयार करेन तुमचा. मी तसं आहे. परंतु हे ऐकत असताना काहीच उत्तर नाही. पण ती माऊली बोलायला सुरुवात करते महिला शेवटी, मी तुम्हाला प्रसाद नुसता तसा आणून देणार नाही, त्याच्याबरोबर एक सोन्याचं नाणं देणार आहे. त्याच्याबरोबर एक सोन्याचं नाणं देणार आहे आणि हे तुम्ही निश्चितपणाने माझ्या प्रसादाचाही अवमान करू नये असे मला वाटतं. विचार केला, प्रसाद तर मिळतोय पण याच्यासोबत एक नाणं सुद्धा आपल्याला मिळते सोन्याचं, काय हरकत आहे. पण त्याने एक अट घातली की स्वयंपाक माझ्या पर्णकुटीमध्ये आणत असताना कुणी पाहता कामा नये, एवढं पथ्य तुम्ही सांभाळ, काय हरकत नाही म्हटली. जेव्हा त्याने मोठ्या प्रेमाने स्वयंपाक केला सुचिरभूत अवस्थेमध्ये आणि सुचिरभूत अवस्थेतून स्वयंपाक करून कुणालाही दिसणार नाहीये अशा परिस्थितीमध्ये आपण दिलेला शब्द पाळणं आवश्यक आहे. आणि तशाच पद्धतीने तिने तो स्वयंपाक तयार करून आणलेला त्या असणाऱ्या साधू सत्पुरुषांच्या असणाऱ्या पर्णकुटी समोर आणून ठेवला. पर्णकुटीमध्ये ते ध्यान करत बसलेले आहेत. ध्यानातून सावध झाले, पाहतात तर ते माऊली असणारे प्रसाद घेऊन उभे आहेत असणारे ते आलेले आहेत. आल्यानंतर आता हा प्रसाद सेवन करा. बरोबर सोन्याचं नाणं ठेवलेलं आहे. आता बोधाने कवळ घेता नाम घ्या श्रेयाची सुरुवात करायची. आणि तेवढ्यामध्ये आता घास मोडलेला आहे आणि मुखात घालायचा आहे. त्या माऊलीनं ताट घेतलं, भिरकवून आपल्या बाजूला घेतलं असणार, ओढून घेतलं बाजूला. ते बोलू लागले, काय करताय तुम्ही म्हटलं, तुम्ही माझ्यासाठी हे प्रसाद तयार करून आणला, माझा अवमान माझं नाही केला तरी चालेल, पण प्रसादाचा अवमान तुम्ही करताय, समोरचं भरलेलं ताट ओढून घेताय. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अद्याप मिळालेलं नव्हतं, पापाचा गुरु कोण, पापाचा गुरु लोभ हाच पापाचा गुरु आहे. पापाचा गुरु दुसरा तिसरा कोणी नसून लोभ हाच पापाचा गुरु आहे. पण शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी हरिपाठात सांगितलं, काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येते, वैष्णवांचे गुह्य काढिले निवडून एका जनार्दनी हरी बोला. हरे मुखी गाता हरपणी चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. जीवनामध्ये वास्तविक पाहता संतांची भेट होणं अवघड आहे.
आता सध्याच्या काळात संत कुणाला म्हणायचा हा भेडसवणारा प्रश्न आहे. आपण अनेक वेळेला वर्तमानपत्राच्या द्वारा तुमचे विचार असणारे अनेकापर्यंत पोहोचते केलेले आहेत. तुम्ही जिल्ह्याची जबाबदारी पार पाडत असताना सध्या परिस्थितीचा जर विचार केला गेला तर प्रचंड अशा प्रकारचे, कारण हौशे नवशे गौशे हे सुद्धा कमी नाहीये. आपल्याला तीर्थावर गेल्यानंतर सुद्धा यांची खऱ्या अर्थानं दखल घेणं काळाची गरज आहे. कारण उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरल्या रंगा, कमान डोंगी परी तीर हे डोंगा, काय भुललासी वरल्या रंगा, नदी डोंगी परी जल हे डोंगा, काय बोललासी वरल्या रंगा. चोकोबरायासारखे थोर संत बोलून जा. आज विकृती समाजामध्ये वाढत चालली. म्हणून सावता बाबांनी कर्मकांड त्याला प्रचंड पहिला प्रहार असताना केला. सुशिक्षित व्हा, अभ्यास करा, स्वतःच्या पायावर उभे राहत चला, निर्व्यसनी राहण्याचा प्रयत्न करत चला आणि कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी जाऊ नका. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये जीव आहे. प्राणी मात्राची हत्या होता कामा नये. हे प्रकर्षानं सावता बाबा आपल्या विचारातून समाजाला असताना सांगायचे, बाबांनो जे खायला पाहिजे तेच खात चला. शुद्ध आचार आणि विचार जर आपल्या जीवनात करायचा असेल तर आहार सुद्धा आपला सात्विक असला पाहिजे. कुठल्या असणारे पशूची हत्या होता कामा नये यावर त्यांचा प्रचंड असणारा लक्ष केंद्रित होऊन विचार असणारा समाजापुढे असायचा. आणि त्यांनी तो विचार असताना समाजापुढे देत असताना जसं तुकोबरायांनी सांगितलं, आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आविषाचा सकळांचे पाया, माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आता वास्तविक पाहता सध्याच्या काळातलं ऍव्हरेज जर पाहिलं गेलं आपण तर 100च आहे ऍव्हरेज. कारण शतवर्षाची गणना केलेली कलियुगामध्ये सही सलामत आपल्याला मिळाला तर आपण भाग्यवान आहेत. पण सत्ययुगासारखा, त्रेतायुगासारखा, द्वापार युगासारखा निश्चित आपल्याला अधिकार नाही. सत्ययुगातली माणसं लाखो वर्षाचं जीवन जगत होती. आपण पुरावे पाहतो ग्रंथामध्ये. एवढी 1000 वर्षाची तपस्या ऋषी मुनीने केली. हे कशाचं होतं काय? म्हणजे लाखो वर्षाचं जीवन होतं. पण त्यावेळेला ध्यान धारणा केली जात होती. एखाद्या पहाडावरती जायचं, एखाद्या गुहेमध्ये जाऊन बसायचं. आपली साधना सुद्धा जगाला दिसता कामा नये. आपलं ध्यान सुद्धा एकांतात असलं पाहिजे. देवाचा नामाचा जप सुद्धा आपला एकांतात असला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला अनुभूती मिळत नाहीये, स्वतःला प्रचिती मिळत नाहीये, आत्मप्रचितीशिवाय शास्त्र प्रचिती नाही. शास्त्र प्रचिती जरी झाली तरी गुरु प्रचितीशिवाय त्याचा अनुभव नाही. म्हणून आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती आणि गुरु प्रचिती हा त्रिवेणी संगम आपल्या जीवनात अतिशय महत्वाचा आहे. वास्तविक पाहता हा अनुभव घेत असताना एकच मला मोठ्या प्रेमानं सांगावंसं वाटतं. खऱ्या अर्थानं जेव्हा बिभीषणासारखा महात्मा मोठ्या प्रेमानं लंकेमध्ये भगवत नामाच्या चिंतनामध्ये दंग झालेला आहे आणि सीतामाऊलीच्या शोधार्थ हनुमान जे असणारे लंकेमध्ये गेले होते. लंकेमध्ये गेल्यानंतर त्यांना फक्त एकाच घरासमोर उभा राहिल्यानंतर गोड असा आवाज हरिनामाचा ऐकायला मिळतोय, प्रभू नामाच्या भजनाचा ऐकायला मिळतोय. त्याने विचार केला, लंकेमध्ये कुठेही आपल्याला असा सात्विक आनंद भजनाचा मिळाला नाही, पण इथे नेमका आवाज येतोय. हे नेमकं घर कुणाचं असलं पाहिजे. थांबलेले तिथे आणि तिथे थांबल्यानंतर त्यांना योगायोगाने कुणीतरी आलेले आपल्या दारात त्याची चाहूल असणारी बिभीषणाला लागली. आणि बिभीषणजी जेव्हा आपल्या दाराच्या समोर येऊन पाहतात तर हनुमानजी असणारे समोर येत असतात. हनुमंतरायाला पाहिल्यावर नमस्कार केला. काही काही वेळेला परिचय नसतो माणसाचा, परंतु माणसाचा चेहरा हा मनाचा आरसा आहे. फेस इज द इंडेक्स ऑफ माइंड. माणसाचा चेहरा हे खऱ्या अर्थानं त्याची अनुभूती देत असतो. जसं आपल्या ग्रंथाची आपण अनुक्रमणिका पाहिली, त्याच्यात किती अध्याय आहेत, कोणते कोणते टॉपिक आहेत हे आपल्या लक्षात येतात. किंवा पुस्तकाची अनुक्रमणिका पाहिली की त्याच्यात कुठले कुठले टॉपिक आहेत आपल्या लक्षात येतात. तसं माणसाचा चेहरा हा मनाचा आरसा आहे. ज्या वेळेला हनुमानजींना
पाहिलं, प्रणाम केला बिभीषणाने. बिभीषणाला मोठ्या प्रेमानं हनुमंतरायाने प्रणाम केला. पण हनुमंतजी बोलून दाखवतात की अशा कोंदटलेल्या वातावरणामध्ये आपल्यासारखं रत्न एवढ्या आनंदाने इथे राहत आहे, त्याचं मला आश्चर्य वाटते. ह्या कोंदटलेल्या वातावरणात तुम्ही प्रसन्न कसे? बिभीषणाने प्रणाम केला आणि उत्तर दिलं, 32 दातामध्ये जीभ जशी अलगत आहे तशी माझी जीभच मी हरिनामाला वाहून टाकली. त्याच्यामुळं मला ह्या 32 दाताची भीती कधीच नाहीये. त्या कोंदटलेल्या वातावरण रूपी 32 दाताची भीती नाहीये. म्हणून ही जीभ सतत हरिनामाचं चिंतन करून आनंद घेते. आणि त्याच वेळेला मोठ्या प्रेमानं हनुमंतरायाने सुद्धा कळवून मिठी मारली आणि तो आनंद असताना घेतला. सांगायचं तात्पर्य, जीवनामध्ये वास्तविक पाहता खऱ्यांची खरी ओळख आपल्याला जोपर्यंत होत नाही, कारण काही व्यक्तींचं बोलणं बरं असतं आणि काही व्यक्तींचं बोलणं खरं असतं. बरं बोललेलं बऱ्याच लोकांना बरं वाटतं, पण सध्याच्या काळात खरं बोललेलं बऱ्याच लोकांना बरं वाटत नाही. पण फिलॉसॉफर सांगतात, ट्रूथ इज ऑलवेज अ ट्रूथ, जस्ट लाईक सनलाईट. हे त्रिकाळामध्ये सत्य आहे. खरा सात्विक अंतःकरणाचा महात्मा जर आपल्याला ओळखायचा असेल तर त्याची लक्षण आहे. रिस्पेक्ट इज द फाउंडेशन ऑफ एनी रिलेशनशिप. तो वास्तविक पाहता समोरच्या माणसांचा आदर करत असताना वारकरी संप्रदाय सांगतो, पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका. ही वारकरी संप्रदायाची नम्रतेची शिकवण आहे. इथे कोणीच लहान नाहीये, कोणीच मोठा नाहीये, सर्व समान आहेत. याले याले लहान थोर याती भलते नारी ना. म्हणून समाजामध्ये वावरत असताना अनेक लोक वेगवेगळ्या प्रवृत्तीची पाहायला मिळतात. हे आपणाला संतांच्या सानिध्यात गेल्याशिवाय कळणं शक्य नाही. कारण संतांनी 2 मार्ग सांगितले. तुकोबाला सांगतात, एक संत कसे आहेत की त्यांची निंदा आयुष्यात कधी करू नका. संतांची निंदा केली तर देवाला कधी सहन होत नाही. जसं आई वडील आपली कोणी निंदा केली तरी सहन करतील, स्वतःची कोणी निंदा केली तर सहन करतील, पण तेच आई वडील आपल्या लेकराची कोणी निंदा केली तर कधी सहन करत नाहीत. तसं देव सुद्धा आपली कोणी निंदा केली तरी चालेल, पण आपल्या संतांची भक्तांची